दिनांक 15 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री जयपाल हिरे साहेब यांनी गुन्ह्यातील फरार आरोपी जो एका शाईन गाडीने उमरठी मध्य प्रदेश येथे कट्टा घेण्यासाठी थांबला असता त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल मनोज नेरकर, भगवान गायकवाड वारा पुरोहित यांना खंबाळे आंबे गावाकडे रवाना केले। गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध घेत असताना बातमीत नमूदप्रमाणे इसम हा नंबर नसलेल्या शाईन मोटरसायकलवर आंबे गावाकडून भरधाव वेगाने हायवेकडे जाताना दिसला। त्यावरून शोध पथकातील अंमलदार यांनी त्याचा पाठलाग केला असता त्यास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वरील लालमाती फाटा येथे पकडले। सदर इसमास त्याचे नावगाव विचारले असता त्याने उडवाउडीची उत्तरे दिल्याने त्यास त्याच्या मोटरसायकलसह पोलीस ठाण्यात आणून 2 पंचांसमक्ष विश्वासात घेऊन पुन्हा विचारपूस केल्यावर त्याने त्याचे नाव तेजस दीपक सनस, वय 23 वर्ष, राहणार सनसनगर, गुजर निंबाळकरवाडी, कात्रज, पुणे असे सांगितले। त्याची पोलीस सब इन्स्पेक्टर सुनील वसावे यांनी 2 पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेस 25,000 रुपये किमतीची एक गावठी बनावटीची पिस्टल तसेच त्याच्याजवळ असलेली 25,000 रुपये किमतीची काळ्या रंगाची त्यावर लाल पट्टे असलेली आणि पुढील बाजूस MH18BC असा अर्धवट नंबर असलेली होंडा कंपनीची शाईन मोटरसायकल असा एकूण 50,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। तसेच नमूद आरोपीच्या पुणे येथील गुन्हे अभिलेख पाहिला असता त्याच्यावर पुणे येथील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, शासकीय कामात अडथळा असे गंभीर गुन्हे दाखल असल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे। शिरपूरहून संपादक निलेश कुमार दुबे, सत्य न्यूज।